नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या IIBMS गाईडवरती. विद्यार्थ्यांना आपल्याला वन शॉटमध्ये कर्म बघायचे आहेत. 20च्या 20 कर्म तुम्हाला बघायचे आहेत. जवळजवळ 11 मार्कचं वेटेज तुम्हाला या चॅप्टरसाठी आहे. एक LAQ दरवर्षी याच्यावरती फिक्स असतो. LAQ दिला जातो आणि त्याच्यामध्ये असे 5 कर्म विचारले जातात. 5 कर्म एक्सप्लेन करा. प्रत्येक कर्म 2-2 मार्काला. मग यामध्ये तुम्हाला श्लोक मे बी कंपल्सरी आहे असं समजा. म्हणजे एक्झाम मध्ये नाही लिहिलं तर चालतं, थेरी लिहिली तरी ठीक आहे, पण श्लोक केलं तर तुमचं एक्झाम्पल पण होऊन जाईल आणि थेरी पण होऊन जाईल. कारण श्लोक एकदम सिंपल आहे. श्लोक वाचल्या तुम्हाला त्यांचा मिनिंग समजून जाईल. त्यामुळे थेरी लर्न करण्यापेक्षा यांचे श्लोक करा. श्लोक एकदम सोपे आहेत, ज्याच्यामध्ये एक्झाम्पल पण आपल्याला दिलेले आहे. आता पहिलंच बघा, दीपन. दीपन कर्म तुम्हाला दिले. दीपन म्हणजेच काय? ॲपेटायझर्स, ज्यांच्यामुळे आपल्याला भूक लागते. आपल्या अग्नीचं दीपन होतं, ज्याच्यामुळे अग्नीचं आपलं काय होतं? दीपन होतं. जठार अग्नीचं. एक प्रत्येक त्या कर्मांचे एक्झाम्पल त्या श्लोकमध्ये दिलेले आहेत. तसं आता दीपन कर्माचा जो श्लोक आहे तो दिलाय, पचिन्नाम वनीकृत दीपन तदत्यामिषी. आता बघा, सगळंच तुम्हाला कळतंय. पचिन्नाम वनीकृत दीपनम तदत्यामिषी म्हणजे वनी म्हणजे अग्नी. याचा अर्थ काय सांगितलाय श्लोकचा? अग्नीला, जठर अग्नीला प्रदीप करणारे द्रव्य म्हणजे दीपन. बरोबर. त्यानंतर काय सांगितलं याच्यामध्ये? एक्झाम्पल पण दिलंय बघा. हे लास्टला दिलेलं जे असतं ना श्लोकच्या, ते प्रत्येक एक्झाम्पल आहे. प्रत्येक श्लोकमध्ये जे कर्माचे श्लोक आहेत त्यांच्यामध्ये जे शेवटला दिलेले हे आहेत ते सगळे एक्झाम्पल आहेत त्या कर्माचे. ठीक आहे. उदाहरण काय दिलंय? मिशी. आता अग्निदीपन करतोय म्हणजे ते द्रव्याचं महाभूत काय असेल रे? पृथ्वी आणि अग्नी. रस काय असेल? आम्ल लवण कटू. आणि गुण काय असतील मग? तीक्ष्ण उष्ण लघु. तुम्ही त्या द्रव्याच्या कर्मावरून सुद्धा महाभूत, रस आणि गुण अशा गोष्टी लिहू शकता. आता उपयोग कुठं असेल याचा? अग्निमंद झाल्यावरच. कारण अग्निमंद झाल्यावरच हा द्रव्य काय करेल? जठराग्नीला प्रदीप करेल आणि अग्निमंद दूर करेल. ठीक आहे. त्यानंतर पाचन बघा. पाचन म्हणजे डायजेस्टर्स. इथं काय करणार? आता इथं दीपन नाही करणार, इथं पाचन करणार. बघा, पचन नाम ना वनीच कुर्यातही पाचनम नागकेशरवत. मी काय म्हटलंय? प्रत्येक कर्माच्या शेवटी दिलेलं काय आहे? एक्झाम्पल आहे. नागकेशर हे त्याचं एक्झाम्पल आहे, जे काय करते? पाचन करते. अर्थ काय सांगितलं? जे द्रव्य आमाचे पाचन करेन परंतु अग्निदीपन करणार नाही. म्हणजे बघा, अग्निदीपन करत नाही. अग्निदीपन करणारे द्रव्य वेगळेच, जे आपण मिशी बघितलं. पण हे द्रव्य काय करते? आमाचे पाचन करते. जे अनडायजेस्टेड फूड आपल्या बॉडीमध्ये तयार झाले त्याचं पाचन करण्याचं काम कोण करते? हे पाचन द्रव्य करत आहेत. त्यास पाचन कर्म म्हणतात. आमाशयातील स्त्राव वाढवून पाचन कर्म केले जाते. स्त्राव म्हणजे काय म्हटलंय तर? HCl, हायड्रोक्लोरिक ऍसिड. पाचन द्रव्याचा उपयोग तिथे केला जातो जिथे भूक लागते परंतु अन्न पचन होत नाही. बघा, आपण काय म्हणतो? आता भूक तर लागते पण पहिलं खाल्लेलं अन्नच पचन होत नाही, म्हणजे अजीर्णासारखे प्रकार झाले ज्या ठिकाणी. अशा वेळेस काय केलं जातं? पाचन कर्म केलं जातं या द्रव्यांद्वारे. आता पाचन कर्मात सुद्धा महाभूत काय सांगितलं यांनी? अग्नी सांगितलाय. उपयोग सांगितला अजीर्ण. उदाहरण नागकेशरवत, मुस्ता. मुस्ता मी मनाने घेतलेलं एक एक्झाम्पल आहे. नागकेशरवत एक जरी लिहिलं तरी चालतं. जेवढे श्लोक मध्ये तुम्हाला एक्झाम्पल दिले तेवढे जरी लिहिले, 1 असेल 2 असेल तरी चालतं. ठीक आहे. मी खाली अजून लिहिलेत एक्झाम्पल बघा. चित्रक, दीपन, पाचन कर्त, पिपल्य दिगन, हरिद्रा दिगन, दशमूल, मुस्ता दिगन. ठीक आहे. त्यानंतर बघा 3 नंबरचं आहे संशोधन. संशोधन म्हणजेच एलिमिनेटर. एलिमिनेट म्हणजे तुमच्या बॉडीतले जे दोष धातू आहेत दूषित झालेले आहेत त्यांना रिमूव्ह करण्याचं काम संशोधन करतं. संशोधन म्हणजेच काय? शोधन करतात. शोधन शमन. ठीक आहे. बघा आता इथं श्लोक. स्थानाद बहिर्नये ऊर्ध्व उद्ध मदरच्च मल संचयम देह संशोधनम ततस्याद देवदालिफलयता. देवदालिफल काय? त्याचं एक्झाम्पल आहे. आता इथं काय म्हणतंय? बहिर्नयर्ध्व. इथं ऊर्ध्व सांगितले आणि इथं अधो सांगितले. काय करतं? ऊर्ध्व आणि अधो मार्गाने जे मल संचय झालेला आहे त्यांचं काय करतं? देहातून संशोधन करतं. बघा, जे द्रव्य शरीरातील संचित झालेल्या मालाला ऊर्ध्व अथवा अधो मार्गाने बाहेर काढते त्या संशोधन असे म्हणतात. ठीक आहे. हे झालं संशोधनाचं कर्म. त्यानंतर सांगितले महाभूताध्यक्ष काय आहेत?
पृथ्वी जल. आता इथं ऊर्ध्व मार्गाने जर मल निघत असेल ऊर्ध्व भाग, तर इथं अग्निवायू प्रधान आहे ते द्रव्य, आणि अधोभागाने जर द्रव्य बाहेर पडत असेल तर ते आहे पृथ्वी आणि जल. ठीक आहे, प्रधान द्रव्य पंचभौतिक. आता बघा, ह्या पंचभौतिक गुणांवरूनच तुम्ही गृहादी गुण सांगू शकता. गुण काय असतील? उष्ण, तीक्ष्ण, सूक्ष्म, व्यवायी, विकासी. शोधनाचे प्रकार यांनी सांगितले तिथं वमन, विरेचन, आस्थापन, निरोह, शिरोविरेचन. संशोधन करणारे द्रव्य बघा, आता इथं वमन द्रव्य सांगितलेत, मदनफल, पिपली, नीम. आता हे एक्झाम्पल तुम्हाला श्लोक मध्ये दिलेलं नाही, त्यामुळे तुम्ही जरी दिलेलं एक्झाम्पल जरी लिहिलं फक्त तरी काय अडचण नाहीये. या ठिकाणी दिलेलं एक्झाम्पल आपल्याला एकच आहे, कुठलं? देवदाली फलम. देवदाली फलम. ठीक आहे. हे तरी लक्षात ठेवा, संशोधन करणारे द्रव्य कोणते? वमन द्रव्य, मदन, पिपल्ली, विरेचन द्रव्य, त्रिफला, अनुवासन, गुडुची, शिरविरेचन, अपमार्ग. संचमन बघा, न शोधयती दृष्टी समान दोषास्थंदो तान समीकरोती विषमान शमनम तदथ्यातमृत. अमृत म्हटले बघा इथं लास्टला, तदथ्यामृत. अमृता कशाला म्हणतात रे? अमृता आपण गुडचीला म्हणतो का? बघा आता इथं एक्झाम्पल काय दिलंय बघा, समदोषांचा प्रकोप न होणे, उलट विषम दोषाला सम करणारे द्रव याला शमन असे म्हणतात. म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये जे दोष आहेत, कुठले? त्रिदोष. ते कसे? समप्रमाणात. जेव्हा ते विषम होतील, वाढतील किंवा कमी होतील, त्यांचं काय करायचं? त्यांना समप्रमाणात आणायचं, परत समप्रमाणात आणायचं, आणि त्यांना काय करायचं? समप्रमाणात आणून दोषांचं बॅलन्स करायचं, त्यांचं शमन करायचं. अमृत एक्झाम्पल सांगितलंय. अमृत बघा, आता पर्याय नावे आहेत, कशा कशाचे आहेत ते बघून घ्या. त्यानंतर पंचमहाभूत बघा, आकाश, अग्नी, वायू, पृथ्वी. रस वैशिष्ट्यानुसार आहे, सुश्रुतानुसार आपलं आकाश आहे. देवदारू, कुष्ठ, गुडुचीलाच त्यांनी अमृता म्हटलंय. कुष्ठ, हरिद्रा. संचमन द्रव्य कोणते? वात, पित्त, कफ. त्रिदोषांनाच आपण काय करतो? शमन करतो. वाघभटांनी इथं 7 प्रकार सांगितले तुम्हाला: पाचन, दीपन, शूद, त्रोट, व्यायाम, आतप, मारुत, संशोधनाचे. ठीक आहे. अनुलोमन. अनुलोमन कर्म काय बघा श्लोकद्वारे: कृत्वा पाक मला नाम यद भित्वा बंद मधो नयेत तच्चानुलोमन ज्ञेय यथा प्रोक्त हरितकी. एक्झाम्पल काय आहे? हरितकी. अनुलोमन मध्ये काय होतं? तुमच्या बॉडीमध्ये अंतरामध्ये, क्षुदांत्र जे स्थूलांत्र आहे, त्यांच्यामध्ये जे मलाचे बंद झालेत, मल एकदम हार्ड स्टूलच्या फॉर्म मध्ये तयार झालेला आहे, त्यावेळेस त्याचं अनुलोमन, त्याचे जे बंद तयार झाले ते तोडून त्याचं थोडं शिथिलीकरण करून तो गुद मार्गाद्वारे बाहेर काढला जातो. याच्यामध्ये बघा, जे द्रव्य मलाचा पाक करून त्यांचे बंद तोडून गुद मार्गे मधून बाहेर निघते त्याला अनुलोमन असे म्हणतात. काय करतं? त्याचं बंद तोडतं. ठीक आहे. उदा मातुलंग, हिंग, विड, नमक, हरितकी. संस्त्रण. नेक्स्ट, पक्तव्य यद पक्तव्य श्लिष्ट कोष्ठे मलाधिकम न यत् तत्थ संस्त्रण तदत्य स्यात् कृतमालकम. ठीक आहे. याच्यामध्ये बघा, आता सगळ्यात इम्पॉर्टंट संस्त्रणचं एक्झाम्पल आहे आरगवध. संस्त्रण म्हणजे काय? तर तिथं काय सांगितलंय, जे पण आपले हे आहेत, कोष्ठ आहे आपलं, त्यांच्यामध्ये जे चिटकलेले दोष आहेत, आम तयार झालेला जो हे आहे आपल्या कोष्ठामध्ये, शारंधारानुसार काय सांगितलं, तर जे द्रव्य कोष्ठामध्ये चिटकलेलं आहे, आम तयार झालेला आहे, ज्याचा पाक करण्या योग्य आहे, परंतु त्याचा पाक न करता त्यास अधोमार्गाद्वारे बाहेर काढले जाते, उदा आरगवत. त्याचं पंचवटी संघटन आहे जल आणि पृथ्वी, विरेचन कर्म करते. काय समजलं तुम्हाला? जे आपल्या शरीरामध्ये चिकटलेले दोष आहेत किंवा जो तयार झालेला आम आहे, त्यांना बाहेर काढण्याचं काम संस्त्रण या कर्माद्वारे केलं जाते. ठीक आहे. त्याचं एक्झाम्पल एकच सांगितलं, आरगवद. इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. भेदन. भेदन बघा काय दिलं यांनी: मला अधिकम अबद्धम च बद्धम वा पिंडितम मले भित्वाद्य पावयती तद भेदनम कटोकी तथा. कटोकीचं एक्झाम्पल इथं दिलंय. जे द्रव्य ढिले किंवा बांधलेल्या मल व वातादी दोषांचं भेदन करते त्यास भेदन कर्म म्हणतात. म्हणजे तिथं काय सांगितलं? बांधलेल्या मल व वातादी दोषांचं भेदन करते.
त्यास वेदन कर्म म्हणतात. आता बघा इथं पिंडित मलाला काय म्हटलंय, द्रव स्वरूपात आणायचं आणि शरीराच्या बाहेर काढायचं. इथं ध्यानात एवढंच ठेवायचंय, भेदन करणे म्हणजे काय करणे, त्याचं द्रव्य स्वरूपात करायचंय आपल्याला. जे पण हार्ड स्टूल तयार झाला त्याला द्रव्य स्वरूपात तयार करून, किंवा जे मल तयार झाले तर वातादी दोषांचे वगैरे, त्यांना आपण काय करायचं, द्रव्य स्वरूपात आणून शरीराच्या बाहेर काढायचं बुध मार्गाद्वारे. ठीक आहे. रेचन कर्म बघा, ह्याचं एक्झाम्पल काय दिलंय, कशाचं, भेदांचं दिलंय तुम्हाला, कटुकी एक्झाम्पल दिलंय. ठीक आहे. रेचन बघा, विपक्वम यत्पक्वम व मलादी द्रवता न येत रेचयत्व पी तज्ञेय रेचनम त्रिवृत्त येतात. त्रिवृत्त काय दिले, त्याचं एक्झाम्पल कशाचं, रेचनचं. आणि त्याचा अर्थ काय दिलाय रेचन कर्माचा, जे द्रव्य मलाचा पाक करते किंवा बिना पाक न करता, बघा मलाचा पाक करू पण शकतं किंवा करू पण नाही शकत, बिना पाक करता मलाची निर्हरण करते, त्यास रेचन म्हणतात. उदा त्रिवृत्त चरकनुसार रेचन विरेचनला सांगितलंय. बघा इथे काय सांगितलं, आता तीव्रत सुख विरेचन करतंय, अमलतास मृदू विरेचन करतंय, स्नोईक क्षीर तीक्ष्ण विरेचन करतंय. ठीक आहे. छेदन, छेदन मध्ये काय सांगितलं तुम्हाला, श्लिष्टान कफाधिकान दोषान्मूलनयति यद्बलात छेदन तदत्या क्षारा मरीचा आणि शिलाजतो. 3 एक्झाम्पल सांगितलेत, क्षार मरीच शिलाजतो. कशाचे, छेदनाचे. अर्थ काय सांगितलाय, शरीरात चिकटलेल्या कफादी दोषांना बलपूर्वक बाहेर काढणे त्यास छेदन असे म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये वेदना होतात, कारण इथं आपण कसं काढतोय, बलपूर्वक बाहेर काढतोय शरीराच्या. ठीक आहे, कफादी दोषांना. त्याचं एक्झाम्पल काय दिलंय, क्षार मरीच शिलाजतूर. आता बघा ना, आपण इथं कफादी दोषांना बलपूर्वक बाहेर काढतोय, त्याचं पंचभौतिक संघटन काय असेल मग, जल पृथ्वी, त्याच्यावरून त्याचे गुण सांगता येतील, स्निग्ध उष्ण, अजून काय सांगता येईल, या गोष्टी आपण सांगता येतील. म्हणजे त्याच्या कर्मावरून आपण त्याचं पंचभौतिक संघटन, गुण वगैरे या गोष्टी सांगू शकतो. ठीक आहे. लेखन कर्म बघा, लेखन कर्म धातूना मलाना वा देहस्य विशेष लेख येतं, लेखनम त्या शोद्र मरिष्ण वचा येव, वचा आणि येव त्याचे एक्झाम्पल तुम्हाला लेखन कर्माचे दिलेले आहेत. जे द्रव्य धातू आणि मल, विशेषतः मेद व कप काय करते, म्हणजे तुमचं जे बॉडी आहे काय करतं, बॉडीमध्ये कृशता आणतं. हे द्रव्य काय आणतं, कृशता. ज्यांचं आता म्हणतो ना बृहन द्रव्य असतात, तसंच कृशता द्रव्य पण असतात. म्हणजे कृशता द्रव्य आणतील म्हणजे काय काय करतील, तुमच्या बॉडीतलं जे मेदाचं प्रमाण आहे, कफाचं जे प्रमाण आहे, ते काय करतील, कमी करतील, त्यांचा ऱ्हास करतील. यांना सुखावून शरीराच्या बाहेर काढले जाते आणि शरीरास हलके बनवले जाते, त्यास लेखन कर्म म्हणतात. शरीरास कृशता आणणारे द्रव्य बघा, अग्नी, वायू, वचा, येव, क्षुद्र, उष्णदक. वचा, येव, क्षुद्र, वचा आणि येव तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेले आहेत, सॉरी कर्माच्या श्लोक मध्ये दिलेले. पुढील संग्रहणीय बघा, इथं 2 कर्म तुम्हाला दिलेत, एक दिलंय ग्राही आणि एक दिलंय स्तंभन. ग्राही मध्ये सांगितलंय की उष्णवीर्य आणि स्तंभन मध्ये सांगितलंय शीतवीर्य. उष्णवीर्य काय करतं, वाताचं वर्धन करतं. शीतवीर्य काय करतं, वाताचं शमन करतं या ठिकाणी. ठीक आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला हे सांगितलंय, ग्राही आणि स्तंभन. ठीक आहे. आता याच्यामध्ये श्लोक मध्ये बघा, दीपनम पाचनम यद स्वादुष्णत्वाद द्रव शोषकम ग्राहितच्च यथा शुंठी चिरकम गच्छपिपल्ली. इथं तुम्हाला काय दिलंय मी इथं तुम्हाला ग्राहीच्या संदर्भात दिलंय. काय दिलंय, दीपनम पाचनम स्वादुष्णत्वाद द्रव शोषकम, जे द्रव्य दीपन करणारा, आमाचे पाचन करणारा, उष्णवीर्य असल्याने द्रवरूप मलाचे शोषण करणारा, त्याला ग्राही असे म्हणतात. समजलं काय सांगितलं, आमाचे पाचन पण करतोय, दीपन पण करतोय आणि उष्णवीर्य असल्यामुळे द्रवरूप मलाचे शोषण पण करतोय, 3 कर्म करतोय, त्याच्यामुळे त्याला ग्राही म्हटलंय. त्याचं उष्णवीर्य हे सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ठीक आहे. शुंठी, जिरक, गचपिपल्ली एक्झाम्पल दिले त्याचे. अग्नी महाभूत प्रधान आहे, कटुर असे, कटु विपाक आहे. आमग्राही बघा, उष्णवीर्य द्रव्य. पक्वग्राही कसा आहे, शीतवीर्य द्रव्य. इथं काय सांगितलं, सॉरी मी थोडं रिव्हर्स सांगितलं. इथं बघा, ग्राही उष्णवीर्य काय करते, वात शामक करते आणि शीतवीर्य काय करेल, वाताचं वर्धन करेल. इथं सांगितलं तुम्हाला स्तंभनमध्ये. हे 2 कर्म आपण बघितले. स्तंभनचं मी तुम्हाला लास्टला पण दिलंय, आपण शेवटी बघू स्तंभन कर्माचं. तिथं मी लास्टला दिलंय तुम्हाला त्याचा श्लोक, क्षोत्यातर रसक क्षोत्यातर. ठीक आहे. इथं बघा नेक्स्ट मदकारी. बुद्धी लंपती यद द्रव्यम मदकारी तदुच्यते तमगुण प्रधान च यथा मध्य सुराधिकम. मध्य सुराधिकम, सुराधिकम हे तुम्हाला मदकारी द्रव्याचं एक एक्झाम्पल सांगितलंय. मदकारी शब्द जे कर्म आहे त्याच्या शब्दामध्येच अर्थ लपलाय त्याचा.
बघा, जास्त मद्य जर सेवन केलं, अल्कोहोल वगैरे, तर काय होईल रे, बुद्धी लुंपती म्हणजे बुद्धी कमी होईल, द्रव्य मदकारी तदुच्यते, तमोगुण प्रधान, तमोगुण वाढतो ना याच्यामध्ये. जेव्हा आपण अशा गोष्टी करायला लागतो त्यावेळेस आपल्या बॉडीतला तमोगुण वाढतो आणि आपल्या शरीरातील बुद्धी वगैरे अशा गोष्टींचा ऱ्हास होतो जेव्हा आपण अल्कोहोल वगैरे घेत असतो. ते सांगितलं मद्यकर्म. मदकारी, जो द्रव्य तमोगुण वाढल्यामुळे बुद्धीचा लोप करते त्यास मदकारी कर्म म्हणतात. उदा मध्य सुरादे, बुद्धी, बुद्धी म्हणजेच काय तर दी, धृती, स्मृती, मती. अग्निवायू प्रधान आहे पंचभौतिक संघटन. हे द्रव्य ओझ्याच्या शुद्ध करतात कारण त्यांच्यातील गुण एकसारखे असतात. ओझ्याचे प्रमाण काय करतात, ते कमी करतात किंवा ओझ्याला हानी पोहोचवतात ते द्रव्य, मदकारी द्रव्य. ठीक आहे. प्रमातीमध्ये बघा, निजर्वियेन यद द्रव्य स्त्रोतोभ्य दोष संचयम निरस्तती प्रमाती स्याद तदत्या मरीच वाचा. मरीच आणि वाचा एक्झाम्पल आहेत. प्रमाती कर्म काय करतं, जे द्रव्य त्याच्या शक्तीनुसार स्त्रोतसांमध्ये झालेल्या दोष संचय बाहेर काढून टाकते त्यास प्रमाती असे म्हणतात. स्त्रोतसामध्ये, कशामध्ये, स्त्रोतसामध्ये. उदा मरीच आणि वाचा, बाह्य अभ्यंतर स्त्रोतसामधील मलदोष दूर करण्याचे काम करते. ठीक आहे. स्त्रोतसांसाठी कोणतं द्रव्य सांगितले, मरीच आणि वाचा आणि प्रमाती कर्म. अभिषंधी बघा, पेचिल्याद गौरवाद द्रव्य रुदत्वा रसवासिरा दत्तेद गौरवम तदसाद अभिषंधी यथादधी. म्हणजे जे द्रव्य त्याच्या पिचिलता तसेच गुरुतामुळे रसवाहिनी शिरांमध्ये अवरोध निर्माण करून गुरुता आणते त्यास अभिषंधी म्हणतात. गुरुता आणते म्हणजे पंचभौतिक संघटन काय असेल याच्यामध्ये, गुरुता म्हटल्यावर पृथ्वी, जल, अजून काय सांगता येईल, याचं गुण काय सांगता येईल, गुरु, आप्य, स्निग्ध, त्याचे गुण असतील. एक्झाम्पल दिलंय त्याचं दधी, ते दधी दिलंय बघा. अभिषंधी काय करतं, तुमच्या बॉडीमध्ये पिच्छिलता आणतं आणि रसवाहिनी शिरांमध्ये अवरोध निर्माण करून गुरुता आणतं. ठीक आहे. व्यवाई, व्यवाईमध्ये बघा, पूर्व व्याप्याखिलम काय येतं पाकच्या गचित व्यवाई तदत्या भंगाफेन चाळीस मुद्भव. भंगाफेन एक्झाम्पल दिले त्याचं. व्यवाई कर्म काय करतं, जे द्रव्य त्याच्या प्रभावावरून सर्व शरीरात पसरतं आणि काय करतं, शेवटी पाकाला प्राप्त होतं. पाकाला प्राप्त होते म्हणजे ते विष तयार होतं, त्यास व्यवाई कर्म असे म्हणतात. उदायता भंग हे पेन, पाकाला प्राप्त होणे म्हणजेच विष किंवा मद्याचे समान असणे. विकासी. नेक्स्ट 16 नंबरचं कर्म आहे. संधिबंध असतो यत करती विकाशी तथा विश्लेषय धातव्य यथाक्रम कोद्रवा. याच्यामध्ये तुम्हाला बघा, अर्थ काय सांगितलं या कर्माचा बघा. जो द्रव्य सर्व शरीरात पसरून धातू ओझ्यापासून पृथक करून संधिबंधामध्ये शिथिलता येते. म्हणजे काय करतो, रसरक्त, आता रसरक्त मासमेद असती मज्जा शुक्र आणि शेवटी ओझ जो धातू शेवटी तयार होतोय सारभाग, तो या सिक्वेन्सनुसार होणाऱ्या धातूपासून वेगळा केला जातो, त्याचा ऱ्हास केला जातो. ठीक आहे. मग हे सांगितलं इथं कशामुळं, विकासी या कर्मामुळं. क्रमुक, इथं क्रमुक बघा सांगितलंय बघा, उदाहरण त्याचं. क्रमुक म्हणजे काय, सुपारी. कोद्रव पण सांगितलं इथं एक्झाम्पल, ध्यानात ठेवायचे. थोडक्यात धातू व संधींचे बंध करतो. द्रव्य ओदक्षय व धातुक्षय, धातूनास अहितकर द्रव्य या ठिकाणी सांगितलेलं आहे. रसायन कर्म काय करतं, तज्ञेय विजरादी व्याधी नाशनम यथामृता रुदंतीच्या गुगुलच्या हरितगी. 4-5 एक्झाम्पल दिले. खालच्या लाईन मधले सगळे एक्झाम्पल आहेत. व्याधीचा नाश करतो, वृद्धत्व दूर करतो. जो रसायन जरा व रोगांचा नाश करते त्याच रसायन असे म्हणतात. बुडूची, रुदंती, गुगल, हरट हे सगळे खालचे दिलेले एक्झाम्पल आहेत. तसेच अतिरिक्त स्मृती, मेधा, आरोग्य, तारुण्य, प्रभात, उत्तम सूर्यांची प्राप्ती होत. औषवर्धक प्रक्रिया, धातुवशन प्रक्रिया, पोषण, रसवर्धक, अग्निवर्धक, स्त्रोत संशोधक. वाजीकरण बघा, यस्याद द्रव्याद भवेद स्त्रीषु द्रशो वाजीकरण तथा यथा नागबलाद्या स्थुविज कपिकच्छुजम. याचा अर्थ काय सांगितलाय, ज्या द्रव्याचे सेवन केल्याने स्त्रीच्या सहवासामध्ये अधिक उत्साह ऊर्जा पाहावयास मिळते त्याला वाजीकरण कर्म किंवा वाजीकरण द्रव्य असे म्हणतात, ज्यांच्यामुळे अशा गोष्टी घडतात. म्हणजे बघा, आहार विहार औषध अशा प्रकारचे घेणे ज्यामुळे मनुष्यात घोड्याच्या समान मैथून करण्याचे कार्य सामर्थ्य येईल. उदा नागबला आणि कपिकच्छ. तुम्हाला इथे एक्झाम्पल दिलंय, नागबला, कपिकच्छ. आता इथे पर्टिक्युलरली तुम्हाला वाजीकरणामध्ये द्रव्याचे 4 विभाग केले. पहिलं द्रव्य शुक्रजनन, ते फक्त शुक्राची वृद्धी करतं. त्या अश्वगंध आणि शतावरी. कामोत्तेजन वाढवतं, इच्छा वाढवतं आपल्यामध्ये. त्यामध्ये बृहतीफल. शुक्रजनन बघा, त्याच्यामध्ये शुक्र आणि त्याचा स्त्राव पण वाढवतं, क्षीर आणि बल्लातक. शुक्रस्तंभ म्हणजे काय, शुक्राला थांबवतं आणि मैथुनाचा वेळ वाढवतं.
त्याचे द्रव्य आहेत जातीबल आणि अफीम. ते सांगितले तुम्हाला वाजीकरण कर्म. मेद्य बघा, मेधाय हितमेद्य वचा सुवर्ण श्रुतादिना वीर्यम. हे तुम्हाला वचा सुवर्ण त्याचे एक्झाम्पल सांगितले. मेध्य आहे हितमेध्य म्हणजे काय? मेधा म्हणजे काय असतं? बुद्धी, बरोबर. मेधाची वृद्धी करणारे द्रव्य म्हणजे मेद्य. उदा वचा सुवर्ण द्रुत शंख पुष्पी गुडूची एक दिलेले तुमचे एक्झाम्पल आहे. जरी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही श्लोक केला आणि श्लोकांमधले तुम्हाला अर्थ समजून जाईल, कारण एकदम अर्थ सिंपल असतो. बघा नाही तर मेधा हितमेध्यम, मेधा म्हणजे बुद्धी आणि बुद्धीची जे वृद्धी करतात ते मेद्य कर्म. आणि ते असे द्रव्य कोणते? तर वचा सुवर्ण, ग्रहण शक्ती, धारण शक्ती, स्मृती, क्रिया, मेधा. ठीक आहे. शीतवीर्य, मधुर रस, मधुर विपाक, प्रभावजन्य कर्म, हे सर्व तुम्हाला काय सांगितले? याचं रसपंचक सांगितलं. ठीक आहे, वीर्य वगैरे. स्तंभन बघा, मी शेवटी म्हटलं तुम्हाला स्तंभन सांगतो. स्तंभन कसं आहे? शीतवीर्य. हे काय करतं? वाताचं वर्धन करतं. आता वाताचं वर्धन झालं बॉडीमध्ये काय येईल? तुमच्या वृक्षता येईल, बरोबर. तेच सांगितलं इथं. रौक्षात शैत्यात कशायत वात लघुपाकाश, लघुपाक तयार होतो या ठिकाणी. वियर भवेत वातकृत स्तंभनम तथा स्वाद्यता वत्सक कंटुक कुटज. कुटज हे त्याचं एक्झाम्पल आहे. वत्सकलाच कुटज म्हटलं या ठिकाणी, वत्सकलाच कुटज म्हटलं या ठिकाणी. स्तंभन कर्म झालं या ठिकाणी, ग्राह्य कर्म आणि स्तंभन हे पूर्वी संग्रहणीमध्ये या ठिकाणी दिले. तर विद्यार्थी मित्रांनो आपण वन शॉट मध्ये सर्व कर्म कंप्लीट केलेत. तुम्ही श्लोक लर्न करा शक्यतो या कर्म चॅप्टर मध्ये, कारण त्याच्यामध्ये तुमचे एक्झाम्पल पण लर्न होऊन जातील आणि कर्म पण. एकदम सिंपल श्लोक आहेत. जे काही काही एक लाईनचे पण आहेत आणि जे 2 लाईनचे असतील तरी समजून जातील, कारण त्यांचा अर्थ एकदम सिंपल आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एक्झाम्पल आणि श्लोक पाठ करायचे मागे लागा. 20 कर्म खूप इम्पॉर्टंट आहेत विद्यार्थी मित्रांनो. जरी तुम्हाला 11 मार्कला असतील, केले जे असेल, पुढे तुम्हाला पार्ट मध्ये पण हे कामाला येणार आहेत. द्रव्य यांचे एक्झाम्पल कामाला येणार आहेत. त्यामुळे समजून घ्या. ॲज अ चिकित्सियन, ॲज अ डॉक्टर तुम्हाला एक कर्म माहीत असणं गरजेचं आहे. कोणत्या द्रव्यामुळं कोणतं कर्म होतं हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि फक्त हे पाठांतरासाठी नव्हे, ॲज अ डॉक्टर म्हणून हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो, ॲज अ चिकित्सियन. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण आज 11 मार्कचे भेटेज जो की कर्म चॅप्टर आहे तो कम्प्लीट केलेला आहे. तर असंच आपण नवीन चॅप्टरमध्ये भेटूया विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच.